अंजनगाव सुरजी शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावर हैदोस। अंजनगाव सुरजी शहरात दिवसेंदिवस रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा हैदोस वाढत असून ही मोकाट जनावरे रस्त्यावर धुमाकूळ घालत वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे। ही जनावरे कडक करून रस्त्यावर बसलेली असतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शहरातील नागरिकांनी नगर प्रशासनाला अनेकदा मोकाट जनावरांना पकडण्याची मागणी केली, परंतु नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे। मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रात्री बेरात्री ही जनावर रस्त्याच्या मधोमध झुंड करून बसत असल्याने प्रवास करणाऱ्यांनाही दिसून येत नाही, त्यामुळे अनेकदा अपघात घडले। या संदर्भात प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे। आज आपण एका मोठ्या समस्येला नगर परिषद क्षेत्रात सामोरं जात आहोत, तो म्हणजे मोकाट जनावरांचा प्रश्न। या मोकाट जनावरांमुळे अनेक अपघात होत आहेत। या जनावरांमुळे बालकांच्या शाळेत जाण्याच्या वेळेस, वृद्धांच्या फिरण्याच्या वेळेस, वाहतूक करणाऱ्यांना, टू व्हीलर चालवणाऱ्यांना अपघाताला सामोरे जावं लागत आहे। अनेकदा मोकाट जनावरे लहान मुलांना त्रासदायक होतील या पद्धतीनं रस्त्यावर धावतात। तर या मोकाट जनावरांचा प्रश्न नगर परिषद सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे, कारण गेल्या प्रशासन काळामध्ये कुठल्याच प्रकारे कोंडवाड्याची व्यवस्था, मोकाट जनावरे पकडण्याची व्यवस्था नगरपालिका प्रशासन करताना दिसत नाही। आणि भविष्यामध्ये या मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात होऊन लहान मुलांच्या जीवितास, वृद्धांच्या जीवितास आणि महिलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या मोकाट जनावरांच्या प्रश्नाच्या बाबतीत एमआयएम पक्षातर्फे निश्चितच एक कृती कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये एमआयएम पक्ष सत्तेत आल्यानंतर राबवणार असल्याची हमी या ठिकाणी मी देत आहे। मी विनीत डोंगरदिवे, नगराध्यक्ष उमेदवार एमआयएम अंजनगाव सुरजी।